नमस्कार मंडळी, मी निवेदक अभय वारुळे। आता आम्ही ना टेंट कॅम्पेनिंगला चाललोय बाहेर। माझा मित्र रियाज आणि मी आहे, दोघं जणच आज। आणि आता आम्ही साहित्य दाखवतो काय काय घेतले। बिस्लरीच्या बाटल्या घेतल्या बॉक्समध्ये, बॉक्स भरून आहे। आता जिकडे चाललोय तिकडे लाकडं आहे का नाही माहीत नाही, म्हणून लाकडं घेतलेली थोडी। हे 2 शीक घेतलेत, याच्यामध्ये बटाटे जाळणार, याच्यामध्ये बटाटे जाळण्यासाठी। याच्यामध्ये काही मसाला वगैरे तयार करून घेतला इथूनच। त्याच्यानंतर रियाज चांगलं चिकन बनवतो, त्याच्यामुळे काही थोडं चिकन पण घेतलंय। अजून एक लाकूड घेतलंय मोठं, हे पहा एवढं मोठं लाकूड घेतलंय। तर गाडीमध्ये काही थोडं इकडे आहे, इथं प्रत्येक गाडीच्या दरवाजाला एक बाटली लावली आहे पाण्याची। याच्यामध्ये ताट वाटी आहे, जेवणाचं साहित्य घेतलं, त्याच्यामध्ये काही मसाले घेतले, कांदा घेतलाय। आणि गाडीमध्ये इथे मागच्या बाजूला इथं ही आमचं ब्लँकेट आहे, गोदडे आहेत। आणि हे महत्त्वाचं आहे, हा टेंट आहे। एक टेंट घेतलाय, ब्लँकेट घेतले, गोदडी घेतली। एवढी मोठी गाडी आहे। फक्त लोकेशन कुठे जाणार आहे ना ते मी व्हिडिओत सांगणार नाही आहे। ज्याला कुणाला जायचं त्याने मला पर्सनली फोन करा, खाली व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला आवडला आहे तर लाईक करा, तरच त्याला लोकेशन सांगणार आम्ही कुठे जाणार ते, थोडं तुम्हाला दाखवल। आणि इकडे गाडी माझी आहे, त्या गाडीमध्ये काही साहित्य आणलं होतं मी। त्या गाडीचं साहित्य आता ह्या गाडीत ठेवणार आहे। ती गाडी नेली असती पण ती गाडी तिकडे जाऊ शकत नाही अशा ठिकाणी, म्हणून ही रियाजची गाडी आहे। ही रियाजची गाडी घेऊन चाललोय आम्ही। आणि हे सगळं मटेरियल घेतलं आम्ही इथून। इथे हॉटेल बायपास रियाजचं हॉटेल आहे, रियाजच्या हॉटेलमधून मटेरियल घेतले सगळं। आणि आता रात्र संध्याकाळी 12 वाजले असतील, किती वाजले, 12 तर वाजले असतील, 12 वाजलेत। आणि आम्ही निघलो आता। जाताना गाडीतलं थोडे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। आणि लोकेशनवरती गेल्यावर आज रात्र राहणार आहे असं वाटतंय आम्हाला, असं वाटतंय। जर राहिलो तिथे तर तुम्हाला सकाळचा पण व्हिडिओ दाखवून, आता रात्री आम्ही काय काय करायचं झालं ते पण व्हिडिओ दाखवतो। मोबाईलला थोडीशी चार्जिंग कमी, आज घाई गडबडीत आलो। काही इव्हेंट होता, दुपारी इव्हेंट केला। उद्या सुट्टी आहे, म्हणजे इव्हेंट नाहीये, म्हणून मित्र म्हणला का जाऊ। मला आलेली झोप, मी दमलोय दिवसभर, पण मित्र म्हणतोय जायचंय। त्यांनी मला सांगितलंय का मी मेल्याच्या नंतर मला नेणार का, आता त्याला मरायच्या अगोदर घेऊन जातो आणि टेंट कॅम्पेनिंग करतो। त्यांनी कधी त्याच्या आयुष्यामध्ये टेंट कॅम्पेनिंग केलं नाही, त्याला घेऊन जाणार आहे। डिसेंबरचा महिना, 31 डिसेंबरला सगळे टेंट कॅम्पेनिंगला जातील, नवीन वर्षाच्या स्वागताला पण जातील। त्याच्यामुळे हा थोडा अगोदरच आम्ही करतोय, कारण की आम्हाला 31 तारखेला ॲज अ निवेदक आणि हॉटेलवाला असल्यामुळे आम्हाला काही वेळ मिळणार नाहीये। त्याच्यामुळे आम्ही टेंट कॅम्पेनिंग आजच करतोय, डिसेंबरच्या सुरुवातीलाच। त्याच्यामुळे पुढे पाहूयात काय होते ते। तोपर्यंत चला आता आपण निघूयात, गाडीत मटेरियल भरून घेऊयात। ओके,
मारुती सुझुकी वाले कंपनी आमच्या केस कारला बसली ते म्हणेल जायला एवढी 14 लाखाची गाडी काय होते लाकडं वाहते त्याच्यात लाकडं. रियाज चल बस ये. हे शीटाची अरेंजमेंट करायला लागते. हाईट कमी आहे जरा माझी त्याच्यामुळं आता शीट पुढे घ्यायचं मला जरा. सील बेल्ट लावा पहिलं. सील बेल्ट आणि ही गाणी आता मी बंद करणार आहे कारण की बंद झाली. बंद गाणी बंद करणार आहे. स्टेजवर पण तेच कार्यक्रमाला तेच धाड 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 गाडीत पण तेच गाणी. डोकं दुखतं कलाकाराचं. तुझं नाही दुखत नाही का तुला गाणी? सीट बेल्ट. सीट बेल्ट सीट बेल्ट लावणार मी थोडं पुढे जाऊन. मी गाडी लावली माझी तिकडं तर ती लॉक केली का तेवढी बघायची मग सीट बेल्ट लावतो. तू पण लाव मला सांगतोय जरा. ही चालू लाईट आणि आता निघलं आम्ही टेंट कॅम्पेनिंगला. आमच्या आयुष्यातलं नाही म्हणजे आम्ही दोघांच्या आयुष्यातलं पहिलं टेंट कॅम्पेनिंग मी केलेलं आहे अगोदर. चला मग काय आता काय बोलणार याच्यावर. दोन मिनिटं गाडीतच बस, बाहेर उतरू नको. पोरदरे सुटले तुला पोरदर घेऊन जातो कारण बारीक येतो. मी गाडी लॉक आहे बघून आलो. तर अशा पद्धतीने माझी गाडी लॉक आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे. त्यामुळे रियाज भाई धन्यवाद तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला त्याबद्दल. आणि आता निघलोय आपण. थोडासा पुढचा व्हिडिओ दाखवा. आणि आता नमस्ते. हा रियाज शेख आहे. बराच वेळ झाले मी बोलत होतो रियाज शेख. तर हा रियाज शेख हा शूटिंग काढत होता आणि ही एवढी मोठी गाडी घेऊन चाललोय आम्ही. दिसते तुम्हाला? बोल ना काहीतरी तू पण. थोडं शिवलंय का? हसतो काय? अरे हसतो काय? बोल की काहीतरी बोल. सगळे बघतात मला. माझे लई फॉलोअर नाही पण आहेत थोडेफार. ते पण दर्दी आहेत जरा. ते सगळे माझे मित्रच आहेत ते फॉलोअर. ओके त्यातला आपण एक फॉलोअर आहे. कैसा लगा मेरा मजाक? सो गया जायचंय कुठून? राईट सो गया पाटा आसमान. लोकेशन सांगायचं नाही शेवटपर्यंत. सो आम्ही भरपूर लांब चाललोय कॅम्पेनिंगला आणि ज्या ठिकाणी चाललोय ना त्या ठिकाणाहून घरी यायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतात परत यायला. अशा ठिकाणी आम्ही कॅम्पेनिंगला चाललोय. उद्या सकाळी डायरेक्ट 8 वाजता. हा नाही सकाळी 8 वाजता घरी येणार आम्ही. पण आमचा ब्लॉग जे बघतात ना तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही लोकेशन आम्हाला कमेंट मध्ये ओळखून दाखवा. तुम्हाला एक पार्टी आमच्याकडून द्यायची ना? हो नक्की. हा 30 ची पार्टी आमच्याकडून. आम्ही ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणचं लोकेशन तुम्ही ओळखून दाखवा. व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला सगळ्यांना लोकेशन कुडालचं. पण तुम्ही ते एरियावरून ओळखून दाखवा कुडालचं आहे ते. आता सध्या चाललोय आम्ही. ब्लॉग पाहत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. हे रियाज मामू शेख यांचं बायपास हॉटेल आहे आणि यांच्या हॉटेलला मटन, चिकन, वजडी, खिमा, मच्छी, बिर्याणी स्पेशल हे सगळं काही एक नंबर मिळते. चुलीवरचं नाही मला वाटतं ट्राय करावा. सगळेजण कौतुक करतात. तर पण विषय असा आहे की मला त्यातलं काही कळत नाही. बरेच जण कौतुक करतात पण सगळ्या जणांच्या तोंडातून हाच येतं की चांगलं आहे. रियाज शेख यांच्या हॉटेलला खूप चांगल्या पद्धतीने ते बनवतात म्हणून. तर धन्यवाद. चला थोडासा रस्ता खराब आहे आपण निघूयात पुढं.
रस्ते किती फास्ट चालवतो रे गाडी? 50 नाही, किती पास. हो नमस्ते. आता आम्ही पोहोचलोय नारायणगावची प्रसिद्ध नदी मीना नदीच्या पुलावरून चाललोय आता. हे आहेत आपले नारायणगावचे पोलीस स्टेशनचे सगळे नारायणगावचे पोलीस स्टेशनचे अधिकारी जे रात्रीचे गस्त घालतात. आपण सुरक्षित झोपू म्हणून ते रात्रीचे बिचारे रात्रभर जागे असतात, गस्त घालतात. त्याच्यामुळे त्यांची चोरी न होणं ही त्यांची जबाबदारी नाहीये, तर आपली पण जबाबदारी. आपण पण दक्षतेने झोपलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि मित्रांनो सरप्राईज देतो मी तुम्हाला. आता लाईट होऊन झाली, चल करू परत. सरप्राईज देतो मी तुम्हाला या ठिकाणी. हे रियाज भाई हे दाखवा बरं सगळं काय, हे काय आहे पुढे ते. हा इकडे या बाजूला. येस येस, हे दाखवा तुम्ही सगळ्यांना पुढे काय आहे ते. हा आणि मित्रांनो तर आनंदाची गोष्ट, आज आम्ही पोचलेलो आहे आमच्या लोकेशनवरती, ज्या ठिकाणी आम्ही आता टेंट कॅम्पेनिंग करणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कॅम्पेनिंग दाखवतो. थांबा तसेच, आता उतरतो मी. मंडळी नमस्कार. लोकेशनवर पोचलोय कॅम्पेनिंगच्या. आणि हे पहा, इथे आम्ही आज संध्याकाळी टेंट लावणार आहे या बाजूला. आणि इथं संध्याकाळी आम्ही लाकडं विकडे आणलीत, इथेच शिजवणार सगळं जेवण वगैरे आणि यांच्यामध्येच राहणार आहे. हे पहा इथे एक टेंट लागलेला आहे, हा मागच्या बाजूला दिसतोय तुम्हाला. आणि ओळखा पाहू बरं काय आहे हे, नक्कीच तुम्ही ओळखला असेल. आता ह्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी झोपलेली जी लोक आहेत रोज, यांना रोज टेंट कॅम्पेनिंगचा अनुभव येतोय. किती भारी आयुष्य त्यांचं बघा बरं. हे 2 तिकडे झोपलेत, एक इथे झोपलं, एक तिकडे झोपले, 4 जण आज झोपलेत. मज्जा आहे का नाही. म्हणून आज आम्ही ही 14 लाखाची गाडी घेऊन आलोय. याचा 22 लाखाचा फ्लॅट, माझा थोडासा आहे तो एक फ्लॅट. आम्ही ते सगळं सोडून आज आमच्या या सगळ्या मित्रांबरोबर आज झोपणार आहे. तुम्ही पण, तुम्हाला आवडला असं तर तुम्ही पण झोपायला या आमच्या बरोबर. इथं येत आहे ना, चला मी जातो झोपायला. गुड नाईट. अरे नाही खरंच कुठं नाही तर खरं सांग. आता मी रिजा. अरे उलटा कर बावटा, कॅमेरा असंच कर, असंच घ्या माझ्याकडे. आता मी रिजा तुला घेऊन चाललेला आहे. तुला मी आता विकून टाकणार, पैसे घेणार आणि त्या पैशाची मी मजा करणार. त्यासाठी मी ना माझ्या खिशात पैसे भरपूर होते, पण मी आता फक्त 100 रुपये आणले तर बघ. असू दे, तरी पण मी तुला विकून टाकणार. तुझ्या 2 किडन्या विकणार, तुझं फुफ्फुस विकणार, तुझे डोळे विकणार, तुझं सगळं विकणार. फक्त एक सोडून, तुझा कलर नाही विकणार, कारण की तू काळा आहे, ते कोण घेणार नाही. खरं सांग टिंगल्यानं, खरं तू कुठं चाललाय? जैनी इधर देखो जैनी, हम जा रहे जंगल में और वहाँ करेंगे मंगल. हाँ जैनी, तुम भी देखो, हम जा रहे जंगल में वहाँ करेंगे मंगल. चलो जंगल में दंगल. अरे चुकून मंगल आलं का? थोडा तर जाऊ दे, काय हरकत नाही. बिबट्या बिबट्या दिसला का? जबरी
नार जबरी बिबट्या आहे तो. बिबट्या खायचं. कुणीतरी कचरा टाकला इथे रस्त्याला. लोक घाणेरडीच आहे, कुठे पण घाण करतात. आम्ही टेंट कॅम्पेनिंगला चाललोय, मग तिकडे आम्ही स्वच्छ करणार आहे माहिती का, घाण नाही करणार. नाही तर लोक म्हणतात टेंट कॅम्पेनिंगला जातात, प्लॅस्टिकचा कचरा विचरा करतात. मग असं नाही करत आम्ही. आमच्या कचरा गोळा करायला तुम्हाला दाखवलं मागाशी, गोणी घेऊन आलेले, पोतं घेऊन आलेले. हे काय मग तुम्हाला काय वाटलं? आणि असं लक्षात ठेवा बरं का भावांनो, 2 किलोमीटर असाच रस्ता आहे अक्का, असाच रस्ता आहे बघा. माझी बघितलं का मी किती गाडी चालवतो भारी. मग जाऊ दे, रस्ताच दाखवले त्यांना. मी पण पहिल्यांदाच बघितला बरं का असा रस्ता. आमच्या नारायणगावात आहे, पण हा वेगळाच आहे रे. अरे तुमच्या नावावर गेलं नारेगाव? अरे आपलं नारेगाव म्हणत जा. तुला काय वाटलं? मी दुसऱ्या वाडीचा असतो तरी पण मी नारेगावचा आहे. मी बाहेर गेल्यावर नारेगाव सांगतो. नारेगावच मेन गाव आहे, कळलं का? सॉरी आपलं नारायणगाव. आपलं नारेगाव म्हणत जा. याच्याने काय वाटतं माहितीये का मित्रा? याच्याने आपुलकी वाढते रे. लोक आपल्याला मग आपलंसं करतात, मग एक दिवस आपलंसं करतात आणि मग ते विमान घेतात. तू पण काळा झाला आता अंधारात. 5 मिनिटात वर मला माझ्या गाडीत लाईट आहे बघ. कैसे लगा फिर से मेरा मजाक? लक्षात ठेव बाळा, नारेगाव आपलं आहे. आपलं म्हणायचं याला नारेगावला. नारेगाव आपलं म्हटल्याच्या फायदा काय होतो? लोक आपल्याला आपलंसं करतात. व्हिडिओ शूटिंग चालू केलेली आहे का? सेकंद पडतात का ते बघ, नाही तर गोंधळ होईल आपला. हो सर, बघा ना, बघा. हा बरं ओके. पुढे दाखवा, रस्ता दाखवा. आणि आपण परत मुद्द्यावर येऊयात. कसं असते मित्रा, आपलंसं करायचं सगळ्यांना, आपल्या जवळ ठेवायचं सगळ्यांना, आणि आपलं म्हणायचं. मग आपलेच लोक काय करतात, एक दिवस विमान घेतात, हेलिकॉप्टर घेतात, मग काय घेतात, एरोप्लेन घेतात, मग चॉपर घेतात, आणि आपण त्यांना म्हणतो आपलं, आणि मग ते त्या विमानात बसून उडून जातात. हा कळलं का? मग आपलीच लोक उडून जातात. त्याच्यामुळे आपले लोक आपलं म्हणायचं. खरे का नाही? खरे प्रवचन तुम्ही खरंच निवेदक झालेत. खरे तुम्ही प्रवचनकार व्हायला पाहिजे. खरे काय आलं, मी प्रवचनकारच होणार होतो, पण काय आलं, अट्टल मटण खाणारा मित्र भेटला ना मला, रिया शेख. हो का? हा असं आहे. त्याच्यामुळं अट्टल खाणारा पण आणि बनवणारा पण. अट्टल खाणारा बनवणारा, लोकांना खायला घालणार. केवढा मोठा बेडूक आहे बाबू. इथं बेडूक नाही, ते पोतं टाकले कोणतरी कचरा परत. केसलं का? 3री बार मजाक. थंडी बाहेर खूप आहे, पण गाडीत पण आहे ना. गाडीत आम्ही एवढ्या थंडीमध्ये सुद्धा बाहेरची थंडी अनुभवायची म्हणून गाडीत एसी लावलेलं आहे. किती हुशार आहे का नाही आम्ही? जबरदस्त. आमच्या दोघांचा मेंदू जर विकला लाईट लाव. हा घे माझ्याकडे कॅमेरा, घे माझ्याकडे. आमच्या दोघांचा जर मेंदू विकला ना, तर सगळ्यात जास्त त्याला पैसे येतील. सगळ्यात जास्त. बघेल का? बरं हो का? कसं आहे मित्रांनो, एक मित्र भेटला होता रस्त्यात जाताना, त्याला जरा ओळख दिली. आमच्या दोघांचा एसी दाखवस तू, असं करायचं. मग त्याच्याने काय होतं, फोकस होतो. कळलं का? ये इकडे परत घेऊन चल वरती. बस बाहेरून ड्रायव्हर यायला लागले एवढं. आता कसं आहे, आमच्या दोघांचा मेंदू जर विकला ना, तर सगळ्यात जास्त पैसे येतील. का माहिती ग्रेजा? का बरं? कारण की आपला मेंदू वापरलाच नाही. कस काय? मेंटल आहे ना दोघं जण. तू 1 नंबर, मी 2 नंबर. खरे. कारण की मेंदूला आपल्या झिजच नाही ना.
खरे का? तुला आहे बा, मला नाही. काय मेंदूचीच? मग तुला विचार करावा लागतो लोकांची नाव घेताना. बापरे आई आम्हाला लाजवलं तू. एखाद्याचं नाव घेतलं नाही का मग गडबड होती. नाही निवेदक असल्यामुळे गडबडले होते. पण गडबड कोणची माहिती का? ज्याचं काहीच नसतं ना त्याचं स्टेजवर नाव घेतलं नाही तर तो 4 वेळा खाली बोलतो, मा नाव नाही घेतलं. अरे काहीतरी करतो तो मग नाव घेतो ना बर. पण तसं असतं, जाऊ दे काय हरकत नाही. पण स्टेजवर असल्यावर भयानक अनुभव मी ते सांगू शकत नाही या ब्लॉग मध्ये निवेदक म्हणून. पण आहे लोक सगळे नावासाठीच करतात का नाही? खरं नावासाठीच करतात सगळे. नावासाठी करतात, खाण्यासाठी करतात, पिण्यासाठी करतात, प्रॉपर्टीसाठी करतात, कशासाठी करतात. आणि नंतर सगळं झालं का म्हणतात हे काय नाही, सगळं नश्वर आहे, हे सगळं सोडून जायचंय, मरायचं एक दिवस, दुसरा दिवस उगला का परत झोपायचे पैसे कमवायला. शाळेला कळतच नाही नक्की काय चाललंय. हे भगवान, हे दुःख काय खतम नव्हता बे. अवघड आदल्या दिवशी प्रवचनाला बसणार, कीर्तनाला बसणार, हे सगळं नश्वर आहे, प्रॉपर्टी पैसा काय नको, सगळं काय नको, हे सगळं त्याग करू आपण. एक दिवस झाला ठीक आहे ओके, दुसऱ्या दिवशी काय नाही रे पुढे काय नाही, पैसे कमवते निघलोय. लय वाईट. पळा उतरलं टेंट लावायचं तू बरं का? ओके. हा मला माहित नाही, उतरलं तू टेंट लावायचं, बाकी साहित्य मी काढेन, चूल पेटवायचं काम माझं, कळलं का? आता काय झालंय, माझ्या भावाने भरपूर टेंट कॅम्पिंग केलेले. मग त्याच्यात साहित्य गेले काही? नाही साहित्य आहे आता आपल्याकडे. उघड्यावर झोपायला लावू नको बरं. नाही उघड्यावर नाही, सकाळी होईन आकडा. आता उघड्यावर नाही, आता त्याला फोन लावतो, त्याला विचारतो नेमकी करायचं कसं उभं ते माहिती नाही का तुला? मग आलो काय आपण चायला अवघड बा काय बरोबर. तो जागाच असेल, आपण त्याला फोन लावू, बघू काय म्हणतोय तो, कशी उभे करायचे. अरे एवढे लांब आले आपण, चुकून तो यायला बसला इकडे. 3 तास 2.5 तास तर यायलाच लागले आपल्याला. हा ना 2.5 तास आता ब्लॉक मध्ये आपण शॉर्टकट मध्ये दाखवलेलं आहे. नाही पूर्ण ब्लॉक दाखवलाय. 2.5 मिनिटात 2.5 तास कव्हर केले आम्ही. नाही 2.5 मिनिटात 2.5 तासाचं रनिंग कव्हर केलंय. आणि अक्षरशः मी ज्या स्पीडने चाललो स्पीड तुम्ही जर पाहिला, स्पीड दाखवा सर. स्पीड आहे आता 20चा. 20च्या स्पीडने आलेलो आहे आम्ही, कारण रस्ता खराब आहे ना सर. नाही रस्ता खराब तर आहे, तुम्ही रस्ता पण दाखवा लोकांना. नाही एवढा रस्ता खराब आहे असा बघा तुम्ही, एवढा रस्ता खराब आहे, जायचंय आम्हाला. आता चांगलं आहे. आता चांगलं आहे नक्की का? हो. मग खर्च केलाय बाळा, पैसे दिलेत आपण, तू मी टॅक्स दिलाय, टॅक्सवर रस्ते झालेले, कळलं का? बिबट्या दिसला पाहिजे म्हणजे झालं. किंवा नशिबात बिबट्या नाही आजपर्यंत नाही बघितला कधी बिबट्या. काय होतं बिबट्या तुला का दिसत नाही माहिती का? हॉटेलच्या बाजूने गेला पण बिबट्या दिसला नाही, कॅमेरा दिसला. बिबट्या का दिसत नाही माहिती का? सांग का? बोला. बिबट्या तुला का दिसत नाही? बोल ना. त्याचं कारण असं हो, बिबट्याला रात्रीचं दिसतं माहिती ना? हा दिसतं रात्रीचं, बरोबर का? बिबट्याला रात्रीचं दिसतं. आणि रात्रीचा उजेड असतो का? नसतो, अंधार असतो. अंधाराचा कलर कोणता असतो? काळा. आणि तुझा कलर कोणता आहे? सावळा. काळा. त्याच्यामुळं बिबट्या तुला दिसत नाही. कैसे लगा मेरे चौथी बार मजाक. तुम्हीच कमेंट मध्ये सांगा मी काळा आहे का गोरा आहे का सावळा आहे. तू काळाच वाला. सगळेजण जे व्हिडिओ बघतात ना त्यांना सांगा, तेही सांगतील तुला तू काय झालं. मग असे माझे सगळे काळे मित्र मला कमेंट करतील बाबा मी किती गोरा आहे ना. काय करतो गोऱ्याचं, मन साप आहे माणूस. हा ना, हे मला एक जण म्हंटला होता बरं का. कोण म्हंटला होता? एक जण आहे का असं म्हंटलं, मन साप आहे. मेला दुसऱ्या दिवशी. काय म्हटलं, का मेला तो? सगळ्यांनी विचारलं का मेला. मन साप तू बोलला ना. सगळ्यांनी विचारलं का मेला बाबा, तू का मेला? त्यांनी सांगितलं शेजारच्यानी नवी गाडी घेतली होती, तो जळत होता म्हणून मेला. एवढं त्याचं मन साप होत टेन्शननी. किती मन साप आहे बिचारायचं त्याचं. गेला आता, मन पण नाही राहिलं, शरीर पण नाही राहिलं. मला खरंच लय झोप आलेली. आपण एवढं वेळ झाला प्रवास करतोय, पोहोचणार कधी मला ते सांगा ना. आपण चाललोय कुठं? आता कमीत कमी नाही मला तरी सांग कमीत कमी. आता आम्ही मगाशी तुम्ही व्हिडिओ बघितलं नारायणगावच्या तिथं, तर आता आम्ही अलिबाग क्रॉस केले आणि आता थोड्या वेळात गोवा लागेल आम्हाला. गोवा क्रॉस केला की केरळ क्रॉस केलं का पॉंडिचेरी, पॉंडिचेरी क्रॉस केली का सगळं काही पुढं. आणि मग तिथून पुढं डायरेक्ट कन्याकुमारी.
कन्याकुमारी वायुमार्गे कलकत्ता, कलकत्त्यावरून आम्ही जाणार पुढे. कलकत्त्यातून आपण दिल्ली जाऊ ना. दिल्लीला नको, दिल्लीला ट्रॅफिक असतं. दिल्लीला ट्रॅफिक असतं. मुंबईला पण तेच. नेपाळला गुजरातला जाऊ शकतो आपण. गुजरातला माननीय देशाचे सर्वेसर्वा पंतप्रधान साहेबांच्या राज्यात. हो, तिकडे जायचं म्हणतोस. मग निघायलाच हवं. चला मग, फॉलो मी. हे पहा, आम्ही चाललेलो आहे गुजरातला आणि हा गुजरातचा रस्ता आहे. आता तुम्हाला दाखवतोय मी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये असणारा महत्वाचा रस्ता आहे. त्या रस्त्याला आता आम्ही आहे. कॅमेरा सरळ पकडा, नाहीतर आम्ही तुमचं तोंड आणू, डायरेक्ट तोंड आणू. ये आ गया देखो गिर गर्दन घाट. जॉनी लीवर का गिर गर्दन घाट आ गया. देखो, हे प्रभु ये क्या हुआ. हे प्रभु कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ. ये देखो, ये है गिर गर्दन घाट आणि हाच तो गिर गर्दन घाट आहे ज्या घाटामध्ये जॉनी लीवर यांनी त्यांचा रोड रोलर या ठिकाणी पकडला आणि त्याला अंशुमन अर्थातच काय म्हणतात त्याला ते, अंशुमन हा अवॉर्ड अंशुमन त्याला बोलले होते. अवॉर्ड अंशुमन. इथं तू नीट कॅमेरे कर बाळा, मला गाडी हाताला कळ आली. हा, कळी होती तिकडे. पोटात जरी कळ आली ना तरी कॅमेरा सोडू नको. मी हॉटेलवाला आहे रे. तुलाच कॅमेरामन करून टाकला आम्ही. ये आ गया गिर गर्दन घाट. देखिए, तो देखिए आगे का नजारा देखिए. यहाँ पे आगे कोई आता है जाता है दिखाई नहीं देता. ये चढ़ गए हम ऊपर. ये बुंगा फाइट बुम 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 बुम. ह्याच घाटामध्ये अवॉर्ड अंशुमन याला पुरस्कार भेटला होता. थोडी गाडी इकडे दाबायची, त्याच्यानंतर इकडे दाबायची आणि हा असा टर्न मारायचा. गाडीचा एक्सिलेटर कमी करून द्यायचा नाही आणि गाडी या ठिकाणी अशा पद्धतीने वर गेली पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा, गाडी वर गेली पाहिजे, भिंतीवर नाही गेली पाहिजे ना. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने मी आलेलो आहे गुजरातच्या बॉर्डरवर. हे गुजरातची बॉर्डर आहे. गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे. हा सातापुरा घाट आहे ना तो. सातापुरा आहे का? तोच आहे ना. सातापुराचे ना मग घाट. तिथे 7 लोक होती. ती 7 लोक एकमेकांना पुरली म्हणून सातापुरा घाट असं म्हणतात. बरोबर ना. गुजरातचा सातापुरा घाट. आणि ह्या बाजूला बघा महाराष्ट्र. इकडे हा इकडे महाराष्ट्र आहे. त्या बाजूला तुम्हाला दिसत असेल खाली हा महाराष्ट्र आहे अख्खा. आणि आता आम्ही गुजरात क्रॉस करतोय. हे पहा आम्ही आता गुजरातमध्ये आलेलो आहे. इथून एक व्ह्यू घेऊ ना खालचा. घ्यावाच लागेल या गोष्टीवरती घेऊन. तुम्हाला दाखवावंच लागेल. इथे तुम्हाला दाखवावं. बिबट्या नाही ना पण सर इथं. नाही, बिबट्या काय नाही. बिबट्या जरी आला तरी तुम्हाला काय करणार नाही. बिबट्या आपल्या महाराष्ट्रात आहे, बिबट्या गुजरातला कमी. हे देखो क्या है. आम्ही नाही तर पहिले तुम्हाला इकडे व्ह्यू दाखवतो. या इकडे सगळ्याचं लाईट लावली आहे, मी दिसतोय तुम्हाला. हे पहा. येस, नमस्कार मंडळी. हे पहा इकडे आहे महाराष्ट्र सगळा. लाईट बंद केली, फोकस दिसतोय का. हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र आहे. आणि इकडे हे अंधारामध्ये गुजरात आहे. हा मी आहे, हे आमची गाडी आहे, हा रियाज आहे. आणि आमची आता पार्टी होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण काही साधा सुद्धा माणूस नाही. 2 जण आम्ही आमचा बल्ब बरोबरच घेऊन येतो. बघायचा का बल्ब. ए भाऊ वर दाखव रे बल्ब. ते बघ, कळलं का दादांनो. हा आहे LED बल्ब. हा LED बल्ब आहे. कितीतरी हजार वर्ष झाली, लाखो वर्ष झाली. तेव्हा आमचे आजोबा ह्या पृथ्वीवर राहत होते इथं. आणि त्यांनी ना त्यावेळेस हा बल्ब लावला. तो 15 दिवस हळूहळू बारीक होतो आणि 15 दिवसानंतर तो हळूहळू बारीक झाला का गायब होतो. त्याच्यानंतर हा 15 दिवसांनी हळूहळू वाढतो, तो मोठा होतो. मग सगळ्या घरच्यांनी विचार केला गेला काय नाव द्यायचं. तर आमच्या घरच्यांनी याला नाव दिलं 15 दिवसानंतर पौर्णिमा आणि 15 दिवसानंतर अमावस्या. मग त्याच्यावरून लोकांनी नाव ठेवली पोरींची. पौर्णिमा नाव. आणि माझ्या मित्राचं तोंड बघितलं ना कसं आहे, त्याच्या तोंडावर नाव ठेवलं अमावस्या. नाही पण खरं मी अमावस्या दिवशीच झालेलं आहे, शनिवारी. हा मम्मीला विचार ना, तुझ्या सिंगड्याला नको, चाच्याला विचार. तुझ्या सिंगड्याला नको पाय बाबा. अवघड सांगायचं आलोच नसतो मी. नाही अमावस्या म्हणजे अमावस्याच्या याच्यावर तू काय प्रकाश घेतोय. सिरियसली अमावस्या झालं. खरं झालं टिंगलं नाही.
अरे बापरे. आणि त्याशिवाय शनिवार या. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला बल्ब हा? बघा आमचीच कृपा आहे, माझ्या आजोबांची. माझे आजोबा माझे आजोबा म्हणजे माझे 1,00,000 वर्षापूर्वी माझे आजोबा या पृथ्वीवर होते. आजोबा म्हणण्यापेक्षा हा आजोबा पंजोबा खापट पंजोबा त्याच्याही पलीकडं त्यावेळेस आजोबांनी हा लावलेला बल्ब हा तुम्ही आजही चालू आहे. दिसलं ना तुम्हाला बल्ब हा? सर बल्ब दाखवा ना त्यांना एकदा. बल्ब तुम्ही पण दिसता एकदम छान छान छान. हा ना बल्ब दिसतोय ना मी. हम्म. बॅटरी थोडी बंद करता का मोबाईलची? बघू आपल्या बल्बाचं किती उजेड आहे ते. त्यांना बल्ब दाखवा आपण. थांबा बरं मी दाखवतो. या इकडे तू बल्बाकडे न्या तुम्ही. हां हा बल्ब बघा तुम्ही आता. अरे अरे कुठे गेला? हां ओके 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 येस ओके. आणि मित्रांनो ह्या LED बल्बाला त्यावेळेस आत्ता LED नाव दिलं. आत्ता LED म्हणून नाव दिलं त्याला, LED सफेद बल्ब. पण त्यावेळेस आमच्या आजोबांनी याला नाव दिलं मराठीमध्ये चंद्र, हिंदीमध्ये चांद आणि इंग्लिशमध्ये मून. त्याच्यामुळं याच्यावर लई कविता पण झाल्यात, धडे पण आलेत. याला चंदा मामा पण म्हणतात. गली में आज चांद निकला ते पण गाणं झालं. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय हनीमून. हनीमून पण याच्यावरच झालं तयार. लग्न पृथ्वीवर करतात आणि म्हणतात हनीमून. नेत कोण नाही तिकडे वर म्हणतात हनीमून. हां असं मिळण्याचं भाग आहे. पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या आजोबांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला हा चंद्र म्हणजे LED बल्ब दिला आत्ताच्या काळातला. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण आपण सगळे पौर्णिमेला उजेडामध्ये असतो. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे लोकेशनवरती. तर हा एरिया सगळा तुम्ही अंधारामध्ये बघा. इथून किती किलोमीटर जायचे सर? इथून कमीत कमी 350 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर गाडी लावायची. 200 किलोमीटर पायी चालायचं आपल्याला. 200 किलोमीटर पायी चालायच्यानंतर आपलं लोकेशन येणार आहे. आणि लोकेशन आल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर पायी गेल्याच्यानंतर मग आपल्याला मोठा समुद्र लागणार आहे. मग बोटीत बसायचं आहे. मग आपल्याला 20 दिवस बोटीत प्रवास करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला उंटाची सवारी आहे त्याच्यावर बसायचं आहे. तिथून पुढे जायचं आहे. उंट संपले. उंट कुठं असतात माहिती आहे तुम्हाला? वाळवंटात. मग वाळवंटात संपलं का त्याच्या पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला याकची सफर आहे, हत्तीची सफर आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर डायनोसॉरची सफर आहे. डायनोसॉर बरोबर आहे भाऊ तुझं. डायनोसॉरची म्हणजे जरा जास्त होते नाही का? डायनोसॉरची नाही, थोडं रिवर्स घेऊ. डायनोसॉरची नाही, याकची आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं टेंट कॅम्पेनिंग संपन आणि आपण घरी येऊ त्या दिवशी आपल्या मुलांचं वय 15, 16, 17, 18 असेल, 19 असेल, 20 असेल, सांगता येत नाही किती असेल ते. आपल्या काही वेळेस आपल्या मुलांची लग्न पण झालेली असतील. ही माझी काळी दाढी दिसते ती सफेद झालेली असेल. अशा ठिकाणी आम्ही टेंट कॅम्पेनिंगला चाललेलो आहे. त्याच्यामुळं मित्रांनो हा आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आमचा ब्लॉग हा आता पुढील 15 वर्षासाठी सलग आहे. तरी भावा चला गाडीमध्ये बसा. बिबटे ओके डन. कट करा तुम्ही आता. नाही लाईट नको लाव, काचेवरची धूळ सगळी येतात. फ्लॅश बंद कर वरतून. रस्ता तर लयच खराब आहे रे. हे रस्ता खराब नाही, सुपर एक्सप्रेस वे वळा इकडचा गुजरात मधला. कळलं का? सापुतारा घाट. सापुतारा 7 जण पुरले तेव्हा सापुतारा घाट. नाही सापुताराच आहे खरंच. रस्ता खरंच आणि माती एवढी नाही इकडं. आपल्याला न्यायची का माती? हा आपल्याला माती कमी आहे ना. आपल्याकडं आयुष्याची माती आली. एवढी काय माती नाही. कट झालं आता. एक काढ शीट पाडशील. हे आपलं सगळं साहित्य व्यवस्थित काढा, नाही तर भाऊ मारेल, फादर मारेल. हा गेली परत गाडी द्यायचं नाही. हा काय? हा काय नाही खरे. शिव्या काय देतो? अरे सुट्टी काढते.
आईला आपल्याला पण कुठे न्यायचं लागेल. कुठे कुठे न्यायचे हा ना. कुठे न्यायच्या अरे भाऊ सॉरी मित्रांनो. काय राहिले सकाळचा नाश्ता. काय फरसाण आणले हो सकाळी हे माझं आहे. तुझा आयटम आहे चूल पेटवायला आणलाय कचरा. नाही नाही त्याच्या आतमध्ये आहे ना. हा हा येस येस नॉनव्हेज. बाकी काय नाही. नॉनव्हेज आता जे आपल्याला गरजेचं आहे तेवढंच काढा बाहेर सर. हो गरजेचं आहे. आता हे आपल्या पाण्याच्या बाटल्या हा. प्यायला लागणार नाही एकच घ्या सध्या सर खाली. एकच घेऊ. हो सर बाकीची गाडी ठेवा सर. दोन दोन घेतो दोन घेतो. हा गज घ्या त्याच्यातून आता हो. ठेव कागद खाली तेव्हा घ्या. गज व्यवस्थित घेतो. ती व्यवस्थित ठेवा कारण की कोण आलं तर घुसवायला उपयोगी पडेल. हा नाही नाही तर तेच गज आपल्याला घुसवतील. तसे आपण 3-4 जण आहे बघ. नाही तर तेच गज आपल्याला घुसवतील. टेंट वगैरे घेऊ दादा. हा टेंट काढा ना. शीट पाडा खाली आणि टेंट काढून घ्या. चटई पण आहे. चटई पण घ्या. टेंटची आत चटई टाकायला ना आपल्याला. आता माझा भाऊ आहे ना संडेला जात असतो ना त्याच्यामुळं टेंट चटई सगळं तर टेंट कुठे घेता. टेंट इथं घ्या म्हणजे मी नंतर गाडी इथं लावून घेईन अशी हो. पुढं म्हणजे आपल्याला थंडी वाजायची नाही. टेंट काढू का लगेच. हा काढा ना टेंट उभा करा की टेंट. कारण की नंतर काय विषय माहिती का टेंट आपल्याला कसं उभा करायचं आपल्याला अर्धा तास त्याच्यातच जाईल. नाही नाही हे टेंट एकदम ओके आहे तसं. हा खुट्ट्या पडल्या. खुट्ट्या ठेवा बाजूला. ठोकायला काय आणले का. नाही हा पाय खाली करा त्याचे सगळीकडचे पाय खाली करा असे. हां 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 थांबा 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 तोडशान तुम्ही जग मारशान. थांबा जरा आम्हाला बघू द्या काय ते विषय त्याचा. ओके पाय खाली करा त्याचे हे असे. ओके 4 पाय खाली करा 4 बाजूचे. हा 4 बाजूचे 4 पाय खाली करा. हां हां ओके ओके हां ओके हां टाईट करा खाली. हां ओके ओके बस बस. नाही थांबा थांबा सर थांबा. तुम्ही तोडशान सर असं उभा करा त्याला. हां हा पाईप खाली करा ना तो पाय. ओके आलं लक्षात. आलं का तुम्हाला. कळलं का तुम्हाला. हा सर काय केलं तुम्ही. काय केलं नाही. हा मधली हा तिथं अडकायचा सोडा ते तुम्ही सोडा सर तुम्ही ते आणि व्हिडिओ पकडा. कारण की मला माहिती आहे कारण की तुमचा मेनू सगळ्यात महाग जाणार आहे. हे आपण काय करू इकडे वारं येतं ना कसं ठेवायचं असं ठेवायचं का इकडच्या बाजूने झोपायचं बरोबर ना. सवय ना आपल्याला मग तुला काय याचा विषय नाही. याच्यामध्ये अडवायची असते काढण्याची. सेट करायचं. मग ते गज कशासाठी. जर साईडला खुट्टे आहेत ना त्याच्यासाठी ते म्हणजे त्याला बांधून ठेवायचे. नाही मग आपण खुट्टी ठोकतो ना आपण खुट्टी ठोकतो ना खुट्टी तर तसं असतं ते. आता समजा हे ओढलं ना खाली तर इथं एक लॉक आहे. इथे पाहिजे एक लॉक. हे लॉक दाखव म्हणजे तुमच्या पण हे लॉक आहे. ह्याच्यामध्ये घालायचं असं फिरवायचं टाईट होतं ते आणि सगळ्या चारही बाजूला तसंच जिथं लागेल तिथं टेंट आपण लिहू शकतो. अच्छा 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 हां असं एकदा सेट केला खुट्टी ठोकस तोपर्यंत आपण काय असेल ते ॲडजस्ट करा. कुठे ठोकायला काय दगड घेऊ आपण. हो काय टेन्शन. हे काय हे ते कवर आहे ना त्याचं. हा कवर तुम्हीच काढला ना. तर इकडे तुमच्या बंधूंनी टेंटची वाट लावलेली आहे इथं तोडलेलं आहे. त्याचं लॉक माझ्या मते इकडच्या बाजूला लॉकच नाही
त्याच्यावरती मला असा डाऊट आहे, का ते असं रस्सी खाली वाढतायत आणि असं ठेवतायत. कैसी आयडिया आहे बाबूंची बघा. तर त्यांनी बांधलेलं पण जरा चुकीचं आहे. त्यांना सांगा की टेंट पुढच्या वेळेस तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला तो टेंट करून देऊ व्यवस्थित. हे पहा, शेतकरी गाठ मारायची. तो बघणार तो व्हिडिओ, काय टेन्शन नाही. शेतकरी गाठ मारायची त्याला. ते खालची जी रस्सी ना ती वर सरकणार नाही. सबस्क्राईब आहे तुझ्या चॅनलचा, तो काय टेन्शन नाही. मग आहे काय तुम्ही पण करा काय. हां, बाकीच्यांनी पण शेतकरी गाठ मारली का संपलं. आता मागची बाजू पण चला. इकडं तुटलंय का नाही. नाही, इकडं आहे व्यवस्थित आहे. इकडं हे असं टाकायचं, याच्यात गुतवायचं, सोडायचं. त्याच्यानंतर ये तुम्ही आतमधून ये. आतमध्ये घेऊ. हे आतमध्ये आलो. तर हे पहा, एक साईड आहे बाहेर. चटई पण आहे बरं का दादा. चटई टाकायला लागेल ना आतमध्ये. पण विषय असा का, हां. त्याच्या खाली खुट्ट्या आहेत, त्या पहिले खुट्ट्या काढून घ्या बाहेर. ओके. ठीक आहे, खुट्ट्या चटई देऊ का लगेच. नाही देऊन ठेवा लगेच चटई. एक मिनिट. वरती बंद करून ठोकायचा पुढे इथे जागे होता. हा, तुम्हाला जसं वाटन तसं. ही चटई ना गाडीतच असते कायम. चटई बारीक करा जरा ती. घ्या तर बारीकच आहे ना. नाही, आतमध्ये ठेवायला. हा नाही, एवढी घ्या ना. 2 करा फक्त, 102 करा. म्हणजे खाली टोचणार पण नाही. तुम्ही एकटे बसलो आपले तरी बाद झाले, मी बाहेर झोपन. हा का, बिबटे येतो बरं इथं. नाही ना, मग आतमध्ये हा का. थोडी तिकडे वाढा. ही चटई पण हे पहा, आणि तिकडे ओढतो तुमच्या अजून बाहेर जाऊन. ओके, तर तुमच्या बंधूंनी चटई पण जाळलेली आहे. हा, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. होल पडले आहेत. आणि मागून हवा नको लागायला, म्हणजे एक जाळी आहे. जर उन्हाळ्यामध्ये जर गेले टेंट कॅम्पेनिंगला तर तुम्ही ही जाळी वापरू शकता, अशी जाळी वापरू शकता. आता हिवाळा चालू आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ही लावायला लागेल चेन. हे पहा, मागच्या बाजून चंद्र दिसतो इथे. आमचा हा फ्लो फ्लॅट आहे, त्या फ्लॅटमधून आम्हाला चंद्राचं दर्शन होते डायरेक्ट. जर आतून दाखवलं तर बरं होईल चंद्र. हे पहिले चंद्र दिसतोय, इकडून चंद्र दिसतोय या बाजूने, आणि सकाळी इकडच्या बाजूने सूर्य दिसणार आहे. आता आम्ही चंद्र बंद करून घेतो. हे झाला बंद. ओके, याच्यानंतर ही झाली गाडीवरती. ओके, येस, हा झाला आमचा टेंट. तुला सांगितलं होतं गाडीमध्ये टेंट लावायला. अहो नाही, तुम्हीच आणलंय आम्हाला. अरे तूच आणलंय मला इथं. असे काय ते लय फॉर्मॅलिटीज मला जमत नाही. तुला कोण सांगतं फॉर्मॅलिटी करायला. हा झाला टेंट, आणि आता पेटणार आहे आग. आग माचीस आणली ना. माचीस नाही माझ्याकडे. आहे ना, माझ्याकडे पण आहे की. हा, 2 माचीस माझ्याकडे आहे. एक पहिले खुट्ट्या ठोकून घेऊ आपण. दगड येते, दगड घेऊ पहिला. दगड घेऊ. दगड काय इथे बघ. आहे दगड एक. पहिलेच लोक येऊन गेलेत वाटतं. काही तर चूल केली वाटतं कोणतरी. त्याला खुट्ट्या कुठे तिकडे ना. हे पहा, ह्याच्या खुट्ट्या आहेत, काही खुट्ट्या घ्यायच्या. हे पहा,
काय मदत करू का? मदत करू काय? मदत तुम्ही करणार आहे का मदत मला? करू घेऊ काय? नाही काय नका घेऊ, तुम्ही फक्त मजा घ्या माझ्या आयुष्याची. नाही घेतो आम्हाला. नका नका राहू द्या. नको घेतो परत मला म्हणशील शेकायला येऊ नको मग झालं. हे घे. हे डायनिंग हॉल आहे आपला, डायनिंग टेबल आहे. हा त्याच्यावर बसतो. बसू आपण. ठीक आहे ते पण घ्या सर. कोणतं? ठीक ते आहे. चालणार नाही. नाही जळ ना अभय. काय बोलले ते? नाही कुठे? बोलले ते. हो, इकडे पण आहे बघा. बोलले ते. कुठं वल्ले एवढं सुख? हा वल्ले ते कोणतरी झाडाचे फांदे तोडलेले दिसतात ते. भाऊ मी जरा बारीक आहे हम्म. तर मला जरा कळतो. या इकडे. त्याच्यामुळे मी ते मोठे लाकूड का घेत होतो हे कळालं का तुला? कळलं भाऊ. नाही ते एवढं हे पेटवलं ना, पहिलं ते मोठं लाकूड टाका आणि पहिलं ते सगळं पेटून घ्या, म्हणजे तुला टेन्शन नाही. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जरा गवत लागेल पेटवायला. पुष्ट आहे ना. आपल्या इथे आहे नाही का कचरा आहे आपल्याला. बॉक्स कुठं आपला? हे घे इकडे इकडे. चटई टाकायला आपण लय घाई केली. जाऊ दे ना. का बरं? छोट्याचं का तुम्हाला लॉन्च घालायचं? नाही इथं बसायला मग बसायला खाली बसायचं. आता याच्यामध्ये बटाटे भाजणार आहे आम्ही. हे चिकन बरं का? हा ते सगळं गावायचं. खाली कमेंट पण येते ना आपण त्याच्यावर. आहे ते आहे. आग लगी. इथंच लावा आग. नाही तर गावात लावशा. इथेच लावा नाही तर गावात लावशा. नाही मी लय चांगलं आहे रे. खरं मी लय चांगलं आहे रे. मी कधी कुणाच्या आग नाही लावली कुणाच्या. वाह 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 वाह, इसे बोलते हैं आग. लाकडं बारीक बारीक नाहीत, मोठी मोठी सगळी. पेटायला जरा वेळ लागेल त्याच्यामुळं. थोडं पेटलं ना. ओके. पेटन ते घे ना. एकच यार. नाही मोठं नाही. पूर्ण हे पण घ्या. हे वल्लाचे हे लाकूड बघा. वल्ल जाणार नाही. बटाटे भाजायचं काम चालू. तोपर्यंत आता पुढे पाहूयात आपण काय काय करतो ते. ओके. आबाईचे बटाटे. आबाईचे म्हणजे हॉटेलचे
आबायला खायचे म्हणून. फॉर्मॅलिटी काय पूर्ण करत राहतो नुसतंच. एवढी एकाच गजाला लावणार का सगळे? मग काय पुढे सरकवते थोडी जवळ घे जवळ तिकडे पुढं गज इकडे ठेवायचं. तापन ना गज. हां बस पुढे घे ना, मग हलावतोय गज तापत नाही मग. बस फडका आणले ना. तरी पण नको तसं काय नाही. काय करू आता ते? फडकं घेतो ना. नको ठेव ना डायरेक्ट. ठेव म्हणजे जाळात नको ठेवू, आरात ठेवावं लागत का? थांब. जाळात चालले ते जळून जाईन डायरेक्ट. नंतर ठेवू. आरामध्ये पाहिजे. त्यामुळे म्हणलं ते मोठं लाकूड पण घेते. पेटलं नाही एकदा. बारीक बटाटे घ्यायचे ना. बटाटा आणि इकडे आम्ही दोघं काढायचे. काढले नाही काय? हमारा चिकन. आभ्या तू नजर लावू नको बरं का. मला काय घेणे, माझे बटाटे येतं हे काय. माझे बटाटे तयार होतात. तसं तू खातच नाही. मला काय घेणे बाबा. लावते लगेच. मंडळींनो, आमचा बटाटा भाजून तयार झालेला आहे. हे पहा, असा बटाटा भाजलेला आहे. आणि रियाजचं जरी नॉनव्हेज असलं इकडं चिकन, तरी माझा बटाटा त्यांनी खाल्लेला आहे आता भाजलेला. रियाज कसं वाटतं बटाटा? एक नंबर भाऊ. हा एक नंबर. मग आता इथून पुढे व्हेजिटेरियन होशील का माझ्या संग? नाही. चालेल भुताळ्या. चांगला आहे. काय चांगला आहे पण बटाटा ना. तू चाट मसाला टाकला ना, एक नंबर लागतोय तो याच्यावरती. हां तर भाजलेला बटाटा म्हणजे चुलीवरचा तो पण एक नंबर. म्हणजे मी चिकन खायचं सोडलेले बटाटा खातोय. मग तू माझ्या बटाट्यामध्ये वाटेकरी झाला आता. हां म्हणजे चिकन पण खाणार ना, बटाटा पण खाणार. आणि मी तू आहे ना काय. हा बघ हे काय एवढे 5 तुझेच आहेत. तुलाच ठेवते. मला नको. एक तर खाऊन दे मला. हा खा बाबा खा. मिरची आणि चाट मसाला घेणार. हां टाकणार. कसं काय ते? हे तू बटाटा बटाट्यावरती भाजलेला चुलीवरचा हां. हे टाकणार. हे बघ हे बघ हे चिकन पेक्षा पण चांगलं लागते. आणि खरं सांगू तुला, तू माळ घाल ना मग. ते नाही ना माझं काम आहे ना ते. पण एक नंबर. मित्रांनो, मी तुम्हाला दिसत नसेल आता, ते पहा आता दिसतंय. थोडे शेकोटी पेटली एवढी मोठी, त्याच्यामुळं ड्युअल कॅमेरा लावला आहे. तुम्हाला एकाच फ्रेममध्ये रियाज पण दिसतंय, मी पण दिसतोय, आम्ही दोघेजण दिसतोय. तुम्हाला दिसत असेल थोडा अंधार आहे. तर मंडळी, रात्रीचे 2 वाजले. आता 2-2:30 झाले असतील आता. रात्रीचे का पहाटेचे म्हणायचे. 12च्या नंतर दिवस उजाडतो ना, दुसरे दिवस चालू होतो ना मॉर्निंग. आता थंडी वाढली भरपूर इथं. भरपूर भारी लोकेशन, सगळ्या बाजूने डोंगर आहे. आम्ही मध्ये बसलो शेकोटी करून. आणि आता रात्रीचे 2:30 वाजलेत. 2:30 वाजता आम्ही दोघांनी बटाटा खातो. हा एक नंबर. उलट माझं काय, मी उपाशी राहू का? 4 आहे 5 आहेत तुला 5 आहेत. मला जास्त खायला मी सकाळपर्यंत खाईन ना. नाही मी आता चिकन खाईन, तू बटाटा खा ना. बरं असं काय हरकत नाही. तर रात्रीचे आता 2:30 वाजलेत. आणि 2:30 वाजता आम्ही दोघंजण मी बटाटा खातो, तो चिकन खातोय. भरपूर साहित्य आणले येताना, चिवडा वगैरे सगळं काही. टेंट लावलाय खरं, पण झोपायची इच्छा नाही आहे. रात्रभर जागा राहायची इच्छा आहे. बऱ्याच वेळा जागा राहिलो इव्हेंटसाठी, तो पण जागा राहिला आहे हॉटेलसाठी. आणि आता हो किती वेळ जागे राहतो ते. चला धन्यवाद. बघू पुढं कंटिन्यू बघत राहतो तुम्ही पुढे कायच होणार आहे ते. फ्लॅश लाव म्हणावं आता आम्ही. मित्रांनो, थोडा अंधार दिसतोय. नाही उजेड झालाय तसं नाही. आणि इथं रिजचा तुकडा आहे. पहिलाच मी काळा आणि त्याच्यावर आहे तू फ्लॅश.
सॉरी पहिलाच मी काळा गावात हे पहा पहिलाच मी तरी थोडा थोडा दिसतोय बघा आता मी तुला दिसत नाही थोडा दिसतोय हो का इथं रिजा आहे हात दिसतोय गोरा. हो का मी इथं दिसतोय मी इथं बसलोय मी तरी थोडा दिसतोय माझ्या शेजारी रियाचे हात दिसतोय फक्त त्याचा बोकाडी दिसती आणि त्याचं कारण आता काय केलं बराच वेळा आधार झाला तर रियाचा मोबाईल आम्ही इथं वरती लावला आहे इथं बाबळीचं झाड आहे त्या बाबळीच्या झाडाला एक प्लॅस्टिकची पिशवी लावली आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला त्याच्यामध्ये मोबाईल ठेवला आहे आम्ही त्याच्यामुळे जरा तरी उजेड झाला इथं आणि उजेडमुळे काय झालं की थोडं दिसते तरी नाही तर प्रत्येक वेळेस मोबाईलची लाईट लावायला लागायची. नेक्स्ट टाईम आम्ही लॅम्प वगैरे घेऊन येऊ इथं. हे पहा रिजा कुठे आहे गेला काय हाय बो आता कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ पुढे. भाऊ बिबट्या आला ना तर मी तर त्याला काही दिसणार नाही. हां तू दिसशील मग बिबट्या माझी आईला याच्यासाठी तू काळा आहे काय उगाच मला गोरं केलं काय हरकत नाही. चलो कंटिन्यू. आम्ही येताना भाकरी घेऊन आलो होतो आणि आता ह्या जाळावरती त्या भाकरीला जरा भाजणार आहे मसाला भाकर करणार आहे आणि मसाला भाकर कोण बनवणार आहे कोण तू बनवणार आहे बनव मसाला भाकरी बनवणार. आता मसाला भाकरीबरोबर आम्ही येताना काय आणलं होतं चिकन तर आणलं होतं सहज फ्राय करायला. इकडे काय लांब ठेवतो थोडं लांब करा सर. हां कांदा लसूण अजून त्याच्यानंतर मीठ मिरची त्याच्यानंतर तेल तिकडे धरा तिकडे भाकरीजवळ धरा म्हणजे हे बघ हा थांबा भाकरी तेल अजून कांदा लसूण हे फरसाण मेन म्हणजे मसाला भाकरी त्याच्यानंतर आणि मुळात म्हणजे भाकरीजवळ धरा कांदा लिंबू अजून येताना पार्सल काय घेऊन आले तुम्ही पार्सल आपलं हे ह्याच्यामध्ये आपलं स्पेशल इंद्रायणी भात आणि आपला मटणाचा रस्सा हे घेऊन आलेलो आहे म्हणजे खायला आपल्याला त्याला बनवायची काही गरज नाही. नक्कीच. त्याच्या भाऊ तुम्ही आता भाकर बनवायला सुरू करा. ती थाळी घ्या सर. जळायला नाही पाहिजे बरं का. हो बाकी नाही काही. बटाटे लावले 5 लावले ते त्यातले 2 काढून ठेवले. आता हे काय करता तुम्ही असं काय करते ही उलटी भाजावं लागते ना सर. तुटली म्हणजे कच्ची घेतली ना थोड्याने भाजायची का आरावर नाही आपल्याकडे अजूक आहे ना 3 भाकरी अजूक आहे. अजूक मराठी शब्द अजूक अनिक अजून तुम्ही ते थाळी घ्या ना. बरं घेतो मोठी थाळी. हां घ्या जळू द्या जळायला काय प्रॉब्लेम नाही. हे आले मोठं ताट आणि येताना हे ताट घेऊन आलतो आम्ही. हे बाबा ही भाकर ठेवली याच्यात. एक तुकडा पडला बघा त्याच्यात खाली तो पडू द्या तो गोळा करा ना. तू गोळा करी चायला फॉर्मॅलिटी करून काटला आला मला बावलाटा. अरे ही व्हिडिओ अशी आहे करा तुम्ही आम्ही तुला आवाज घालू का आता जे हां बोल ना. तुझ्या तर माझ्यात किती वर्षाचा फरक आहे माहिती तुला. असं तू 30-35चा असत मी 20चा असत. त्याचंच मला टेन्शन आहे माहिती का बरं मग तू 20चा. अरे तू बघा त्याच मला टेन्शन ते पहिलं ऐक तुम्हाला. अरे त्याच पहिलं माझं ऐक. हां बोल. त्याच मला टेन्शन आहे तू 20चा आणि मी 30चा 35चा 30 आहे 35 कुठे वाढवतो 10 वर्षांनी 10 वर्ष अगोदर मारणार मी तुझ्या. लय वाईट वाटतं रे. अरे काय माणसं आज मारतात. नाही ना मी ठेवलं होतं मागे येते ना वाटली. अरे हे काय मागे दिसली मागे बघ. हां मागे आणि मग कुठं होते हे तेल. हे भाकरी कोण तेल होतं काय नाही अरे तुला तर कधी कळालंच नाही ना मग. अयो तर मित्रांनो आम्ही 2 जण आलो इथं पण आमच्यावर 3रा मित्र पण जॉईन झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय माझ्या समोर बसलाय. त्याला आपण त्याला सांगायचंच राहिलं हा आमचा मित्र आहे. अरे पण तो तुझा बटाटा खात नाही माझं चिकन खातोय लक्षात ठेव. मग तुझा मित्र झाला मग तू. हा आमचा मित्र आहे. आता आपला हा घरगुती कांदा मसाला हा आमचा मित्र आहे आल्यापासून पाहतोय आमच्या संगत बसलाय.
बरेच सिक्युरिटी पण आहे. आम्हाला माहीत नाही कुणाचं आहे, आपला घरगुती. पण आहे टॉमी, आमचा टॉमी, तुमचा टॉमी. हां, पण सिक्युरिटी म्हणून बसला बघा आमच्याबरोबर. आणि आल्याच्या नंतर त्याला आम्ही चिकनचे पीस दिले रियाजनी, आणि त्याला आता आपुलकी झाली का ही लोकं आपलीच आहे, त्याच्यामुळे तो बिंदास बसला आहे बघा आमच्याबरोबर, टेन्शन आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचा फायदा पण असा आम्हाला आहे का कोण कुठून आलं तर लगेच कळतं. त्याच्यामुळे तो जर त्याला जर कळलं काहीतरी येतं आहे काहीतरी, तर लगेच आम्ही दोघंजण ह्या गाडीत जाऊन बसणार. इथे दिसती गाडी तुम्हाला, ह्या गाडीत जाऊन बसणार. आणि जमलं तर त्याला जर यायचं असेल तर तो पण त्याला पण घेऊन बसणार गाडीत. नाही वाटत ह्या टेंटमध्ये बसणार येऊन आतमध्ये, आणि त्याला पण या टेंटमध्ये घेऊन बसणार. सर झाली का मसाला भाकर? वा, म्हणूनच हॉटेल लागले काय तू? हा ते तर आहे, पण करायचे आपले काहीतरी. बरं, करत राहा खायला घाल. चला त्याच्या काय शेव, अरे मसाला पापड टाकतात ते. अरे मग हे मसाला पापड आहे आपली गावठी मसाला पापड. गावठी मसाला पापड हे घ्या, खावा. अगं बाबू हे काय केले? अरे मग मला शेव भाजीच करून द्यायची ना, हे काय? ती पण दिली असते खरं. आता हे खाऊ का मी? हा आपला स्पेशल बटाटा. या डिशला काय म्हणायचं आता? वा वा वा, हे खाल्लं ना कसं खाते शी पंगारे बार. हा एक नंबर. खा तू खा, चल तू खा, तू खाऊन बघ. आम्हाला सांग कशी झाली. शेवायचं खाऊ का? हा खा. आम्हाला का शेवायचं क्या हो म्हणा, शेव देतो मला. शेव द्या चांगलं दिला. आम्हाला खरं सांग. मैं तो खो गया, मैं तो डर गई. मैं तो डर गई. बघा ना, तर आउट ऑफ फोकस होईल आपला व्हिडिओ. खरं रिजा भारी बनायला बरं का भाकर. तू कांदा लसूण लावला त्याला, घरगुती आपला घरगुती. कांदा लसूण तुम्ही पण लावा मित्रांनो. हे बघा, तुम्ही असं करून खा. बटाटा बटाटा आहे बा, हा बटाटा आहे. आता याच्यामध्ये दाबून घेतो मी. हा मस्त दाबून घेतला आपण, शिजून घेतला आहे. आणि तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली, तर यूट्यूब चॅनलला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला, आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे खालीच तुमच्या व्हिडिओमध्ये खालीच सबस्क्राईब बटन आहे लाल कलरचं, म्हणजे लाल कलर आहे आणि ते सबस्क्राईब असं लिहिलं आहे येसवरून. बरेच जण व्हिडिओ पाहतात, हजारो व्ह्यूवर्स मिळतात, मला पण सबस्क्रायबर मिळत नाहीत. त्याच्यावर क्लिक करा तुम्ही. आणि हा बटाटा बघा तुम्ही, आलू देखो, आलू, ये आलू है और इसको हम अब, ये आलू है और इसको हम चाट रहे. ये आलू चाट हो गया. रात्रीचे 3 वाजलेत आणि तुला आली झोप. झोप नाही मला, नाही झोप आली तुला, वाटतं तुला? कारण तू काय झालं, सकाळ धरून कार्यक्रम केल्यामुळे तुला दमलोय तू. बाकी काय नाही. आणि तुला परत उद्या सकाळी कार्यक्रमाला जायचंय, पण तरी पण माझ्या आग्रह खाते तू आज माझ्या संग आला. काय करतो आता देवा, नशिबात तेवढं एकच मित्र राहिलाय. हा का? असं लोक म्हणतात. असं लोक म्हणतात. हाय, गुड मॉर्निंग. अबे उठा उठा. झोप झोप. इकडे बघ, इकडे बघ. अहो किती वाजले बघ, 6:45. हो काय 6:45 झाले, 6:45. उजाडला अख्ख बघ. तो चंद्रमामा तो आजोबा गेला. पण आपली शेकोडी बघ आता चालली बाळा, ते लाकूड घेतल्यामुळं. चालू आहे मग
रात्री कधी झोपलो कळलंच नाही बा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आमचं टेंट कॅम्पेनिंग झालं आज. याच्यात झोपलो होतोस रात्र अख्खे. आता सूर्य इकडून उगवणार आहे, इकडच्या बाजूला पूर्व आहे. थोड्या वेळी सूर्य येईन वरती. किती वाजता काय माहिती. झोपून जा रे वेळ. नको नको आता जाऊ घरी. का काय काम आहे तुला. सूर्य उगवला आता. सूर्य उगायच्या अगोदर घरी पोहोचले असं ठरलंय का. नाही मग झोपू. लोक तुला येतील धारायला इथं. का बरं. थंडी नाही होती हा, पण आतमध्ये थंडी वाजली नाही एवढी. इथं थंडी कडक थंडी होती, कडक. लय गार होतं. मित्रांनो, आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. डायरेक्ट झोपेतून संध्याकाळी रात्री कधी झोपलं कळलंच नाही, एवढी थंडी होती. व्हिडिओ काढल झोपून गेलो, जमलो होतो. आता उठलो आहे सकाळी. आता हे सगळे टेंट वगैरे आवरतो आम्ही आणि आपापल्या घरी निघतो. तुम्ही पण असं टेंट कॅम्पेनिंग करू शकता, ब्लॉग करू शकता आणि संध्याकाळचं रात्रीचं अशा ठिकाणी फिरू शकता, ज्या ठिकाणी आपल्या घराच्या जवळ असतील, आजूबाजूला असतील आणि सुरक्षित असतील. अशा ठिकाणी रात्री आम्ही झोपलो, ब्लॉग केला नाही. आमच्यावर एक टॉमी होता, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. पण तुम्ही सगळेजण ब्लॉग करताना थोडी काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या. कचरा करू नका. आपला कचरा साफ करा, स्वच्छ ठेवा आणि ब्लॉग करताना व्यवस्थित ठिकाण निवडा, जेणेकरून तुमची पण सुरक्षा होईल. त्यामुळे आमचा ब्लॉग पाहिला, मी असेल, रियाज असेल, माझं यूट्यूब चॅनल असेल, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. फेसबुकचं पेज असेल फॉलो करा. आणि जर तुम्हाला आमचा हा असणारा टेंटचा, बाहेर फिरण्याचा, बाहेर राहण्याचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की कळवा. जर तुम्ही आम्हाला लाईक केलं, फॉलो केलं, तुमच्या प्रतिसाद चांगला मिळाला तर नेक्स्ट टाईम पुढचा पण वेगळा घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना गुड मॉर्निंग. धन्यवाद मनापासून. रियाज काय करतोय तू. कचरा गोळा करून घेतो ना हा राहिलेला, नाही तर आपल्यामुळं काय कोण नत्र. सुट्टी जा. हे कसं होतं, टेन्शन नको. परत आपले लोक येतील, त्यांना स्वच्छ वाटलं पाहिजे. वा वा. घाण झाली का मग घाणच होते. बरं, तुम्हाला कसं वाटलं टेंट कॅम्पेनिंग केलं तुम्ही आज पहिल्यांदा. पहिली लय थंडी वाजली. बरं परत येशाल का तुम्ही टेंट कॅम्पेनिंगला. आता नाही, लवकर नाही. आता नाही, लवकर नाही म्हणजे यायची इच्छा आहे का अजून पण. मग यायचं बाबा, थोडस बरं वाटतं जरा. लाकूड तू म्हणत नको 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 नको, लाकूड बघ अजून जळतंय. हा लाकूड घेतल्यामुळं मग बाकी लाकड डूज झाली. त्याला अजून जरा नीट जाळा की. जाळणार ते, खालून जाळाले ते, तिचा आर पडतोय. बरोबर. चालते. सगळ्यांना सांग बाळा सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करा भाऊ. काय करा. सबस्क्राईब करा. आता थंडी वाजते, आता काय बोलू. चला, गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र.
किती रुपयाचं असेल, 1000 काहीतरी 1000 रुपयाचं असेल कितीतरी. या 1000 रुपयाच्या टेंटमध्ये अख्खी रात्र निघली. आणि माणसाला फक्त झोपायलाच घर लागतं, बाकी कशाला काय. घर घेऊन मी राहता येत नाही ना, पण टेंट तुम्ही वाटलं तुम्हाला सरकारने परवानगी दिली, तुम्ही चंद्रावर पण लावू शकता जाऊन. लावशील का तू? नाही बाबा, का? एवढं वरती कोण जाणार आहे? इथं तेवढं गार वाजतं, तिकडे कोण जाणार आहे? आपला बरा आहे फ्लॅट.